नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग आर्किटेक्ट मयुरी भावसारजी. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे असं आहे की त्यांनी नुकतीच करिअरला सुरुवात केलेली आहे. पण मला नेहमी असं वाटतं की आपण असं म्हणतो की एका स्त्रीमुळं घर परिपूर्ण होतं. पण जेव्हा ती घर बनवणारी सुद्धा एक स्त्रीच असते, तेव्हा त्या घराची खरी परिपूर्णता त्यामध्ये उतरते आणि त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या या करिअरला, या प्रोफेशनला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे त्यांची भविष्यातली वाटचाल कशी असणार आहे, त्यांना आतापर्यंत आलेले प्रसंग कसे आहेत आणि त्यांचा या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार. नमस्ते. तर गप्पांना आपण अर्थातच अशी सुरुवात करूया, ते म्हणजे थोडीशी आपण जसं पिक्चरला पुढं बघण्यापूर्वी आधी काय-काय घडलं असं बघतो फ्लॅशबॅकमध्ये. या. तर तसं थोडं फ्लॅशबॅकमध्ये जाऊन मला आधी विचारायचं आहे ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. हं. ती कशी होती शाळा, कॉलेज, आर्किटेक्टमध्ये असं म्हणतात, की ज्यांचं ड्रॉइंग चांगलं असतं ते लोकं आर्किटेक्टकडे वळतात. तर तसं तुमचं काही होतं पहिल्यापासून वगैरे का? आणि या फील्डमध्ये येण्याची इन्स्पिरेशन कोणाची होती? काय सांगाल? माझं स्कूल अँड कॉलेज इथेच झालंय नाशिकमध्ये. नंतर मी आर्किटेक्चरला सांगली साईडला गेलेली एस.डी. पाटील कॉलेज म्हणून. हं, तिकडे हं. माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. तर मी डिसाईड का केलं आर्किटेक्चर बिकॉज ऑफ माझी स्केचिंग तर खूप चांगली होती. म्हणजे मला 2 अवॉर्ड पण भेटले होते त्या क्या बात है! स्केचिंगमध्ये. जे इंटरमिडिएट आणि इंटरमिडिएट जे गव्हर्नमेंटचे एक्झाम असतात त्याला मला A+ ग्रेड भेटलेला. सो ऑन त्याच्यावरून मला टीचरांनी गाईड केलं, की जर तुझी ड्रॉइंग चांगली आहे आणि इमॅजिनरी स्केचिंग चांगली तर तू आर्किटेक्चर फील्ड तुझ्यासाठी बेस्ट राहील. अँड सो त्या टाईमला मी इतकं ऐकलं नव्हतं, की आर्किटेक्चर काय असतं, कसं असतं अँड ऑल. फक्त स्केचिंग आहे म्हणून तिकडे जायचं. पण जेव्हा मी ॲडमिशन घेतलं आर्किटेक्चरला तेव्हा मला समजलं नुसतं स्केच फॉर्म नाही, त्याच्यावर स्केच सोडलं बाकीच्या पण ह्यूज गोष्टी आर्किटेक्चरमध्ये की ज्या आल्या पाहिजे. बरोबर. तर जेव्हा मी बिल्डिंग पाहायची तेव्हा मला जास्त इंटरेस्ट वाढत गेला, की हे कसं बनवलं असेल, ह्याचं हिस्टॉरिकल पार्ट पाहिला, की हे त्या काळी कसं बनवलं असेल आणि आपलं इंडियातलं जे आप अ, इंडियातलं जे आर्किटेक्चर पाहिलं आपण, फॉर एक्झाम्पल हम्पी साईडला गेलं, हं, तिथं हं. खूप सारी हिस्टॉरिकल आर्किटेक्चर आहे. सो इट्स अमेझिंग. ते ॲक्चुअली आत्तासुद्धा कोणी प्रिडिक्ट करू शकतो, हे कसं केलं असेल अँड ऑल. बरोबर. सो मला त्यात इंटरेस्ट वाढत गेला, की ठीक आहे आपण पण करू शकतो. वाह! क्या बात या आहे. आणि तुम्ही इकडे आलात. या मग त्यातला आर्किटेक्चरकडे. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता जेव्हा प्रोफेशनल लाईफमध्ये तुम्ही एंटर केले, काम सुरू केलंय, तेव्हा हॉबी म्हणून पुन्हा ड्रॉइंग करता का? जसं तुम्ही स्कूल, कॉलेजेसमध्ये करत होता तसं? येस, ऑफकोर्स. मी ॲक्चुअली टाईम काढून स्केचिंग, ड्रॉइंग मला खूप आवडते. लाईक कोणत्या बेस्ट प्लेसला व्हिजिट केलं तर तिथे लाईव्ह स्केच पण काढायला मला आवडतं. क्या ते बात है! स्ट्रक्चर्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो आता या क्षेत्रातला आणखीन एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे आर्किटेक्ट झाल्यानंतर, डिग्री घेतल्यानंतर प्रोफेशनल लाईफमध्ये जेव्हा जायचं असतं, तेव्हा आपल्याला कधी एक्सपिरियन्स फार महत्त्वाचा असतो. मग राईट. तो तुम्ही एक्सपिरियन्स कुठनं घेतलात? सर्व्हिस प्रॅक्टिस कुठं केलीत? आणि त्याच्यानंतर स्वतःची कन्सल्टन्सी सुरू करावी, हा विचार कधी आला आणि त्यातनं पहिला प्रोजेक्ट कुठला केलात? ओके. ॲक्चुअली माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर मी इकडे नाशिकला आले. नाशिकला आल्यानंतर हेमंत भावसार आर्किटेक्ट नाशिकचे, त्यांना 30 इयर्स झाले असतील. त्यांची फर्म आहे महात्मा नगरला. तिथं मी एक्सपिरियन्स केला 1 इयरचा. त्यांच्याकडेच इंटर्नशिपला होती. त्यानंतर नकुल भावसार तेव्हा नाशिकमधलेच आहे. त्यांची कॉलेज रोडला फर्म आहे. तिथे एक्सपिरियन्स घेतला. ॲक्चुअली ते रिलेटिव्हमध्येच लागतं. पण त्यांनी मला वेल गाईडन्स केलं. हं, हं. त्यांच्यामुळे मी बरेच साईट व्हिजिट केले. तिथल्या ऑन साईट ॲक्चुअल आपण ड्रॉइंग करतो, पण ऑन साईट किती गोष्टी चेंज होतात आणि आपल्याला चेंज कराव्या लागतात. कोणत्या गोष्टीला फेस करावं लागतं, ह्या गोष्टींचा मला थोडा एक्सपिरियन्स आला. फर्ममध्ये 1 इयर एक्सपिरियन्स घेतला. त्यानंतर मग स्वतःची फर्म. ॲक्चुअली माझं मॅरेज झाल्यानंतर मला फादर इन लॉ पण बोलले, की आम्ही आहे सपोर्टला क्या बात है! अँड ते सुद्धा डेव्हलपरशिपमध्ये ऑन तू स्टार्ट कर, ऑफिस कर. आहे वाह! आपल्याकडे सेटअप. सो मी स्टार्ट केलं. वाह! घरच्यांचा सपोर्ट असेल तर कायमच अशा या, क्षेत्रामध्ये काम या. करता येतं. मग ते जेव्हा स्टार्ट केलं त्याच्यानंतर जो इंडिपेंडेंटली कुठला पहिला प्रोजेक्ट केला का? त्याच्यावर काम करताना काही अडचणी जाणवल्या का? तो अनुभव कसा होता? ॲक्चुअली माझा फर्स्ट प्रोजेक्ट मी माझ्या कॉलेज टाईममध्येच केला. लास्ट इयरला मी माझ्या स्वतःच्या घराचं केलं. हं, हं. बंगलो प्रोजेक्ट. त्याचं हं, पूर्ण स्टार्टिंगपासून ते लास्टपर्यंत मला तेव्हा फर्स्ट एक्सपिरियन्स भेटला ऑन साईटचा, हं, की हं, ॲक्चुअल किती क्वांटिटीमध्ये मटेरियल मागवावं लागतं. ऑन हं. साईट लेबरसोबत कसं बोलावं लागतं, त्यांच्यासोबत कम्युनिकेशन अँड ऑल, ड्रॉइंग समजून सांगणं, हे फर्स्ट माझा एक्सपिरियन्स तो होता. नंतर हळूहळू इंटेरियर अँड बाकीचे प्रोजेक्ट जे माझे सिनियर आर्किटेक्ट ते मला पास ऑन करायचे. काही ड्रॉइंग्स इंटेरियरसाठी सजेस्ट करायचे, की तू ही साईट हँडल कर. ओके. तर असा हळूहळू मला एक्सपिरियन्स येत गेला आणि एक्सपिरियन्समुळे माझा कॉन्फिडन्स वाढत गेला, की नो मी ॲक्चुअली हँडल करू शकते. आणि तसे मला आत्ता पण आहे सिनियर आर्किटेक्ट सपोर्टला. हं. त्याच्यामुळं मग
करते मी. सुरुवात झाली. वाह! या क्या बात है. सुरुवात झाली. दुसरं आर्किटेक्टमध्ये प्लॅन ही स्टेज अतिशय महत्त्वाची असते. राईट. तर प्लॅन या स्टेजचं महत्त्व तुमच्या नजरेतून काय? आणि तुम्ही कसं एखाद्या प्रोजेक्टवर काम करण्यापूर्वी प्लॅनवर काम करता? ॲक्च्युअली फर्स्ट म्हणजे आम्ही पहिल्यांदा क्लायंटला समजून घेतो ॲक्च्युअली क्लायंट कोणत्या फील्डचा आहे. फॉर एक्झाम्पल डॉक्टर आहे, इंजिनियर आहे का म्युझिशियन आहे. ज्या टाईपचा क्लायंट आहे त्यानुसार आम्ही त्याची रिक्वायरमेंट्स ऐकून घेतो. त्याला हं. स्पेस कशी पाहिजे. फॉर एक्झाम्पल आर्टिस्ट आहे तर त्याला स्टुडिओची रिक्वायरमेंट्स आहे. तर त्यानुसार त्याची रिक्वायरमेंट्स ऐकून ऐकून मग तसे रूम्स डिझाईन करणं झालं किंवा त्याचं इंटेरियर लुक डिझाईन करणं की लाईक त्याला ती रूम हवी अशी वाटली पाहिजे किंवा जास्त टाइम त्याला तिथे टाइम स्पेंड होणार आहे फॅमिलीसोबत बरोबर. आणि त्यानुसार व्यवस्थित झोनिंग, व्हेंटिलेशन प्रॉपर, लाईट पण हं, हं. प्रॉपर त्यानुसार. आणि दुसरं तुम्ही आता मगाशी सांगितलं त्याप्रमाणे जसं तेव्हा तुम्ही सुरुवात केली किंवा आता सुद्धा आर्किटेक्टमध्ये काही वर्षांपूर्वी असा ट्रेंड होता, की आपण पेन्सिल पेपरनं पहिले ड्रॉइंग काढत होतो. आता राईट, ऑफकोर्स राईट. सॉफ्टवेअरची मदत होते. तर टेक्नॉलॉजीचा सपोर्ट आता कसा होतो? आणि आर्किटेक्ट झाल्यानंतर पुन्हा आता असं वाटतं का, की आणखीन एखादा कोर्स याच्यासोबत केला पाहिजे? या ॲक्च्युअली आर्किटेक्ट ही ह्यूज फील्ड आहे आणि याच्यात अपडेट नेहमी येत राहतं. मार्केट चेंज होतं त्याकरता या फील्डमध्ये कंटिन्यू अपडेट राहणं खूप गरजेचं आहे. लाईक सॉफ्टवेअरमध्ये पण न्यू सॉफ्टवेअर्स येत राहतात. जसं रेविट झालं, स्केचअप झालं. तर क्लायंटला व्हिज्युअलाइज होण्यासाठी ते सॉफ्टवेअरची गरज पडते आणि आता VR पण येत आहे मार्केटमध्ये. हं, हं. तर जितकं जास्त सॉफ्टवेअर्स येत असतील तेवढं बेटर पडतं की क्लायंटला तेवढं व्हिज्युअलाइज करून द्यायला. लाईक बरोबर. की 2D प्लॅनमध्ये ठीक आहे रूम्स कळतात पण जे ओल्ड मेंबर आहे लाईक की जे सिनियर्स असतात घरातले बरोबर, बरोबर. तर त्यांना ते लवकर क्लिक होत नाही की ही ॲक्च्युअली रूम कशी दिसणार आहे किंवा घरातली स्त्री असते तिला नाही समजा ॲक्च्युअल किचन किती साईजचं आहे. त्या 2D व्हिज्युअलायझेशन जेव्हा ते VRचा यूज करून किंवा स्केचअप थ्रू व्हिज्युअलाइज लवकर होतं क्लायंटला की आपली रूम बनून झाल्यानंतर अशी दिसणार आहे. अशी तर दिसणार. ऑफकोर्स यात अपडेट राहणं आणि कंटिन्युअस मार्केट सर्च करणं पाहणं खूप महत्वाचं इम्पॉर्टंट आहे. आहे. दुसरं या कन्स्ट्रक्शनमध्ये आर्किटेक्टचा फार महत्त्वाचा रोल असतो. एक ब्रिज असतो आर्किटेक्टचा, सिव्हिल इंजिनिअर आणि कस्टमरमधला किंवा क्लायंटमधला या आणि याच्यात तो पूर्ण कोऑर्डिनेशनचं काम करतो. तर तुमचं या रोलविषयी काय मत आहे? तुम्ही कसं सांगाल इम्पोर्टन्स आर्किटेक्टचा कुठल्याही एखाद्या प्रोजेक्टमध्ये? तर प्रत्येक आर्किटेक्टची एक वेगवेगळी स्पेशालिटी असतं. लाईक मी म्हणणार नाही की प्रत्येक आर्किटेक्ट सेम असतं ॲक्च्युअली. बिकॉज काही आर्किटेक्ट हाय राईज बिल्डिंग वेल बनवतात. काही आर्किटेक्ट सस्टेनेबल डिझाईनकडे जास्त वळतात. त्यातलीच मी पण एक आहे की मला सस्टेनेबल खूप आवडतं. वाह! आता ॲक्च्युअली रिसेंटली मी ठाणगावच्या प्रोजेक्टवरती काम करायला स्टार्ट केलं. तिथल्या क्लायंटचं म्हणणं होतं की आधी आम्ही लहानपणी इथं राहायचो तर तेव्हा उन्हाळ्यामध्ये जास्त गरम नव्हतं होत आणि थंडीमध्ये जास्त थंडी नव्हती वाजत. मग अशा टाईपचं एन्व्हायरमेंट होतं. तर ही गोष्ट आता का चेंज झाली? लाईक हं. सिमेंटमुळं गरमीमध्ये हीट जास्त ॲब्सॉर्ब होते आणि नाईटला ती रिड्यूस होते म्हणून जास्त टेम्परेचर वाटतं. या काही गोष्टी चेंज झाल्या. ओके. हं. पण सस्टेनेबलमध्ये कसं की त्याच्यामध्ये मी ट्राय करते की सस्टेनेबल मटेरियल यूज करून ते किती कम्फर्टेबल राहील क्लायंटसाठी त्याचा स्टडी करून मग त्या काम करत गोष्टी. होतो. मग ठीक आहे. आता एक वेगळा प्रश्न येतो म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक यंग आर्किटेक्ट म्हणून जर तुम्हाला विचारलं, तर तुम्ही या नाशिककडं तुम्ही मूळच्या नाशिकचे आहेत. त्यामुळे तुम्ही नाशिक पण बघितलेलं आहे मागच्या या 20-25 या वर्षातलं. तर तुम्हाला काय वाटतं नाशिकमध्ये आता कुठले बदल येणाऱ्या 15-20 वर्षात असले पाहिजेत आर्किटेक्टच्या अँगलनं? ओके. मेन म्हणजे सिटी व्ह्यू तो तर फर्स्ट इम्पॉर्टंट आहे. ॲक्च्युअली मुंबई, पुणे झाल्यानंतर थर्ड नंबर तर नाशिकचा येतो मोस्ट ऑफ आणि एन्व्हायर्नमेंट म्हटलं नाशिकचं तर क्लायमेट एकदम बेस्ट असल्यामुळे आणि इथं ट्रीज वगैरे असल्यामुळे लोकं व्हिजिट करतात. फर्स्ट म्हणजे की पार्किंग सिस्टीम एकदम बेस्ट पाहिजे नाशिकमध्ये. कारण की जे काही एरियानंतर आपण मल्टिपल स्टोरेजचं पार्किंग दिली तर ते एक बेस्ट राहील. क्राउड बरोबर. कमी होईल. ओके. सेकंड म्हणजे की ड्रेनेज सिस्टम पण एक वेळ पाहिजे. मान्सून सीझनमध्ये त्याचा खूप ट्रॅफिक होते किंवा पाणी साचून राहणार असे खूप इश्यूज क्रिएट होतात. त्याकरता वेल ड्रेनेज सिस्टम त्याच्यामध्ये ड्रेनेज, वॉटर सप्लाय आणि गॅसची पाईपलाईन झाली किंवा हे केबल्स झाले ते एकाच व्यवस्थित अलॉटेड टाईम म्हणजे एकाच साईडने व्यवस्थित जर तुम्ही पाईपलाईन दिली तर प्रत्येक ठिकाणी खोदायची गरज नाही पडणार किंवा खोदायची गरज पडल्या परत ट्रॅफिक इश्यू अँड ऑल हे सगळे क्रिएट होतात. तर जेणेकरून प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टीसाठी खोदण्यापेक्षा एकाच साईडनी सगळ्याची पाईपलाईन दिली तर एकाच ठिकाणी खोदून मग ते इश्यू सॉल्व्ह होईल. बरोबर, बरोबर. आणि थर्ड गोष्ट म्हणजे एक वेस्टेज म्हणजे रिसायकल बिनला जातं बट ॲक्च्युअली आपण पाहतो की रोड साईडला पण खूप जास्त
कचरा साचलेला असतो, तर हे पण सिटी व्ह्यू खराब होतो त्याच्याने. तर वेल मॅनेज पाहिजे वेस्टेजचा. त्यात रिसायकल झाल्यानंतर पण जे रिसायकल उरतं तर ते कुठे न टाकता जे म्हणजे जे डोंगर खोदले जातात मातीसाठी, ओके, तर तिथेच जर तुम्ही वेस्टेज टाकलं, ओके, आणि त्याच्यानंतर माती टाकून तिथं जर प्लांट केलं तर ते पण एक बेस्ट आहे, की जेणेकरून तुमचं गार्बेज पण जाईल, म्हणजे कुठे पडणार नाही. बिकॉज गार्बेजसाठी खूप मोठा इश्यू येतो गव्हर्नमेंटला, की गार्बेज कुठं टाकायचं एवढं सारं, आणि रोड डेलीच्या बेसिसवरती खूप जास्त गार्बेज असतं. बरोबर. तुम्ही तो एक सोल्युशन आहे असं मला वाटतं सर. पण आता नक्कीच तुम्ही एवढे सगळे इश्यू सांगितले, रोडचा असेल किंवा ड्रेनेजचा असेल, गार्बेजचा असेल, या तर मग आता प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? हो, ऍक्च्युअली तेच एक सांगितलं. नाही, हा तर झाला प्रॉब्लेम. फॉर या एक्झाम्पल गार्बेज हा एक प्रॉब्लेम आहे. हा पण त्याच्यावरचं सोल्युशन काय तुम्हाला दिसतंय का आत्ता? किंवा तुमच्या डोक्यात काही सोल्युशन आहे का, की जसं ओला कचरा, सुका कचरा वेगळा केला पाहिजे, त्याचा कंपोस्टिंगसाठी काही असा प्रोजेक्ट केला पाहिजे, आणि अशा टाइपचं? स्ट्रिक्टली फॉलो केलं पाहिजे ओके, ऍक्च्युली त्या ओके. गोष्टी. फॉर एक्झाम्पल मी पार्किंगचं सांगितलं इश्यू. हं, हं. पार्किंगमध्ये काही ह्याच्यानंतर मल्टी स्टोरेज पार्किंग प्रोडक्ट हा त्याच्यावरती हं, सोल्युशन हं. आहे. सेकंड मी सांगितलं की लाईक ड्रेनेज हं. सिस्टीम. तर ड्रेनेज सिस्टीमला वेगवेगळे पाईपलाईन्स काढलेले असतात हं. अंडरग्राऊंड रोडच्या खालून अँड ऑल. तर ते वेगवेगळे न देता एकाच ठिकाणी तुम्ही ती पाईपलाईन नेऊ शकतात सगळ्याच गोष्टीची, जेणेकरून बरोबर. प्रत्येक ठिकाणी खोदण्यापेक्षा एकाच ठिकाणी खोदता येईल. होता येईल. बरोबर. आणि थर्ड मी सांगितलं की वेस्टेजचं. मग वेस्टेजचं तुम्ही व्यवस्थित मॅनेज, आणि ह्या 3 गोष्टी खूप गरजेच्या आहेत सिटीसाठी. जर तुम्ही आत्तापासून स्टार्ट केलं तर जे व्हिजिटर असतात ते व्हिजिटरला पण दिसायला आपली सिटी एक चांगली क्लीन दिसते, अँड मेन व्यवस्थित वेल मॅनेज वेल मॅनेज सिटी होईल. या. ठीक आहे. आणि ह्या 3 गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आहेत नक्कीच. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये जसं स्टील आणि सिमेंट हे 2 महत्त्वाचे घटक असतात. तर या. स्टील सिलेक्ट करताना तुम्ही काय पॅरामीटर्स जनरली बघता किंवा सांगू शकाल, की हे पॅरामीटर्स महत्त्वाचे आहेत स्टीलमध्ये? स्टील पाहताना जास्त करून स्ट्रेंथ पाहायला जातं. ओके. स्ट्रेंथ महत्त्वाचे आहे. या स्ट्रेंथ. आयकॉन स्टील यापूर्वी कुठल्या प्रोजेक्टमध्ये वापरलंय का? का भविष्यात तुमचं काय मत आहे? कधी ऐकण्यात आलंय का आयकॉनबद्दल? या आयकॉन बद्दल म्हटलं तर आता आम्ही सजेस्ट केलं एका क्लायंटला ओके, वनिलचं. ओके. चालू आहे तिकडे. चालू शकेल. बरं, आणि आता अगदी शेवटचा प्रश्न आहे, ते म्हणजे या क्षेत्रामध्ये तुमच्यासारख्या ज्या यंग आर्किटेक्ट येत आहेत, तुमच्या या. मैत्रिणी येत आहेत, ज्युनियर्स येत आहेत, आणि स्पेशली खरं म्हटलं नाही पाहिजे, पण हे थोडी मेल डॉमिनेटेड इंडस्ट्री आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येनं महिला येण्यासाठी, मुली येण्यासाठी तुम्ही काय सांगाल या ज्युनियर्सना सगळ्या? ॲक्च्युली मी ज्युनियर्सला हेच सांगेल की लाईक फर्स्ट थेरटिकल नॉलेज इट्स इम्पॉर्टंट, हं. ओके, बट तुम्ही जेवढं पॉसिबल आहे तेवढं तुम्ही साईट व्हिजिट करा आणि प्रॅक्टिकल नॉलेज जास्त घ्या. सो ते ॲक्च्युली ह्या फील्डमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. क्लायंटशी कोलॅबरेट करणं, बोलणं, त्यांची रिक्वायरमेंट ऐकून घेणं, अँड प्रॅक्टिस करणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि आधीचा जमाना होता की ते शीट वर्क होता. आपल्याला कॉलेजमध्ये ॲक्च्युली अजून पण शीट वर्क केलं जातं. मी सुद्धा शीट वर्क केलं. पण जेव्हा मी ॲक्च्युअल फील्डमध्ये आले तेव्हा शीट वर्कपेक्षा कॅड वर्क जास्त चालू झालं. तर हे जे न्यू सॉफ्टवेअर आले, अपडेट झालेले आहेत, तर मेन तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा की मेन ॲक्च्युअली मार्केटमध्ये काय इम्पॉर्टंट आहे, कोणते सॉफ्टवेअर इम्पॉर्टंट आहे. लाईक रेविट हे आता जास्त चाललंय, त्याच्या जॉबसाठी रेविट जास्त चालतं. तर मोस्ट ऑफ ह्या गोष्टींच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. जे की माझं कॉलेजमध्ये नाही झाल्या या गोष्टी, मी मार्केटमध्ये आल्यानंतर या नवीन गोष्टी शिकून स्टार्ट करायला लागले, बिकॉज ओल्ड सिलेबस इश्यूज. वाह! सो या त्या आर्किटेक्ट मयुरी भावसारजी, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे थेअरीबरोबर प्रॅक्टिकली तितकंच महत्त्वाचं आहे, जे त्यांना पुढं साईटला मध्ये गेल्यावर कळलं. कारण हे फील्ड असं आहे की ज्याच्यामध्ये प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स फार महत्त्वाचा आहे. तुम्ही जास्तीत जास्त प्रोजेक्टवर किती जाताय, जास्तीत जास्त साईटवर किती जाताय, किती गोष्टी पाहताय, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळं तुम्ही डिग्री करत असताना किंवा झाल्यानंतर तुम्ही या गोष्टीचा नक्की विचार करा आणि या दृष्टीने पावलं उचला. तुम्ही या क्षेत्रामध्ये नक्की यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा अशीच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट आपल्या हातून घडावी, पर्यायाने आपल्या हातून देशसेवा घडावी, याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.